नमो बुद्धाय मित्रांनो, आजचा विषय खूपच गहन आहे आणि तुम्ही या विषयामध्ये रस घेतला आहे त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करत आहे. तर चला तर मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करूया. तथागत भगवान बुद्ध सांगतात, अत्तदीप भव, म्हणजे स्वयंप्रकाशित हो. आपला कोणीही गुरु नसतो. आपण स्वतःच आपले गुरु असणे केव्हाही कल्याणकारक असते. दुसऱ्यांच्या विचाराने चालणे किंवा त्यांच्या विचारांना खरे मानणे हे घातक ठरू शकते. परंतु कोणतीही गोष्ट स्वतः अनुभवून जाणणे आपल्यासाठी मंगलमय आहे. काही जणांचा असा समज असतो की सारं काही वेळ आल्यावर आपोआप मिळेल, मग त्यासाठी श्रमाची काय गरज, आणि असली तरी आत्ताच का, मी केव्हाही करू शकतो, असा विचार करणारी व्यक्ती आळशी असते. त्याला सारे काही आयतेच हवे असते, श्रम करण्याची इच्छाच नसते. आणि हा विचार त्यांच्या अंतरंगात इतका खोल जाऊन बसतो की त्यांची एक प्रबळ भावना बनून जाते की हेच सत्य आहे. या भावनेच्या मोहात ते इतके भरकटतात की श्रम त्यांना मुळी नकोच असतात, केवळ आराम हवा असतो. आणि ते सुस्त बनून जातात, आळसाच्या जादुई जगात हरवून जातात. म्हणजेच आळस एक मायावी जग बनते. तथागत भगवान बुद्ध सांगतात, जो व्यक्ती केवळ स्वतःच्या सुखाच्या शोधात आहे, ज्याला दुसऱ्यांच्या श्रमाबद्दल कनवळा नाही, जो केवळ स्वप्नात राहतो आणि खाण्यासाठी जगतो, तो व्यक्ती आळशी आहे. आळस माणसाला नकारात्मकतेत घेऊन जातो, ज्यामुळे त्याला वेळेचा सदुपयोग करता येत नाही. तो त्याच्या जीवनातील मोठमोठ्या संधी गमावून बसतो आणि जीवनात त्याच्याकडे पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. शेवटी लाचार होऊन जीवनाचा दुःखद अंत पाहत असतो. आळस आपल्या जीवनाला लागलेला असा गंज असतो जो आपली सगळी महत्त्वाकांक्षा नष्ट करतो. भगवान बुद्धांच्या आश्रमात हजारो शिष्य होते. त्यातील एक शिष्य खूप आळशी होता, परंतु बुद्ध करुणामयी असल्याने त्याला देखील इतरांसारखीच शिकवण देत होते. एकदा प्रवचनात त्यांनी एक कथा सांगितली. एका गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो खूप प्रामाणिक होता, परंतु खूप आळशीही होता. त्याचा असा समज होता की माणसाला धन तितकेच मिळते जितके त्याच्या नशिबात असते. म्हणून तो धन मिळविण्यासाठी कधीच स्वतः होऊन कसलाही प्रयत्न किंवा श्रम करीत नसे. योगायोगाने एक दिवशी त्याच्या दारात एक साधू आला. त्या ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने त्या साधूचा आदर सत्कार करून त्याला घरात घेतले. त्याला खाऊ पिऊ घातले आणि त्याची सेवा केली. तो साधू त्यांची सेवा पाहून खूप प्रसन्न झाला. जाताना तो ब्राह्मणाला म्हणाला, तुम्ही खूप दयाळू आहात आणि प्रामाणिकही आहात, पण खूप गरीब दिसता. माझ्याकडे एक दिव्य दगड आहे, त्यास परीस म्हणतात. तो परीस मी तुम्हाला 7 दिवसांसाठी देऊन जातो आणि 8व्या दिवशी पुन्हा येऊन हा परीस मी परत घेऊन जाईन. मी पुन्हा परत येईपर्यंतच्या काळात
तुम्ही या परिस्पर्शाने हवे तितके सोने बनवू शकता. आणि तो परीस त्या ब्राह्मणाला देऊन तो साधू तिथून निघून गेला. तो दिवस त्या ब्राह्मणाने पत्नीसोबत त्या साधूची स्तुती करण्यात घालविला. दुसऱ्या दिवशी पत्नीच्या सांगण्यावरून त्याने घरात काही लोखंडी सामान आहे का ते शोधू लागला आणि खूप थोड्याशा लोखंडाच्या वस्तू त्याला मिळाल्या. त्यांना परिस्पर्श करून त्या सोन्याच्या केल्या आणि बाजारात विकून हवे असलेले आणि नसलेलेही सामान तो घेऊन घरी आला. पुढील 2 दिवस त्यांचे खूप आनंदात गेले. तिसऱ्या दिवशी सामान खूप कमी राहिले आणि पैसेही संपत आले. पुन्हा पत्नीच्या जीव तोडून आणि काकुळतीच्या सल्ल्यानंतर तो बाजारात लोखंड आणण्यासाठी गेला. परंतु लोखंडाचा भाव त्याला खूप जास्त वाटू लागला. त्याने विचार केला की आज लोखंड महाग आहे आणि तसेही घरात अजून बरेच सामान बाकी आहे, पैसेही आहेत. बघूया, भाव उतरतील तेव्हा घेऊया. आणि तो परत घरी आला. पुढील 3-4 दिवस तो बाजारातून येणाऱ्यांकडे चौकशी करीत राहिला की आज लोखंडाचा भाव काय आहे. काही जण तोच भाव सांगायचे, तर काही जण भाव वाढण्याचे सांगायचे, तर काही जण खोटे देखील सांगायचे. लोकांचे ऐकून तो ब्राह्मण मनात म्हणायचा की 1-2 दिवसात भाव उतरतीलच आणि मी हवे तितके लोखंड विकत घेईनच. माझ्या नशिबात आता जे आहे ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा कोणीही काढून घेऊ शकत नाही. आणि आता तर माझे नशीब फळफळायला लागले आहे. मी धनवान होणारच. तो ब्राह्मण त्याच्या आळसापायी नशिबावर अवलंबून राहिला आणि त्याला मिळालेली सुवर्ण संधीचा कालावधी संपवून बसला. त्यातच 7 दिवस संपले आणि 8व्या दिवशी तो साधू ब्राह्मणाकडे येऊन त्याचा परीस परत मागू लागला. प्रथम ब्राह्मण साधूच्या येण्याने आश्चर्यचकित झाला आणि विनवणी करू लागला, महाराज, आत्तापर्यंत माझा वेळ असाच वाया गेला. काही अडचणींमुळे मी अद्याप काहीच सोने बनवू शकलो नाही. माझ्यावर कृपा करा आणि अजून काही दिवस हा परीस माझ्याकडेच राहू द्या. परंतु ब्राह्मणाच्या या विनंतीस साधू तयार होईना आणि तो ब्राह्मणाला म्हणाला, तुझ्यासारखा आळशी माणूस जीवनात काहीच करू शकत नाही. तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने या संधीचा सदुपयोग केला असता आणि धनवान झाला असता. परंतु जो माणूस वेळेची किंमत जाणत नाही तो जीवनात कधीच सफल होऊ शकत नाही. साधूचे असे बोल ऐकून ब्राह्मणाला खूप पश्चाताप झाला, पण आता काहीच होऊ शकत नव्हते. तो साधू त्याचा परीस घेऊन निघून गेला. ब्राह्मणाचा आळस आणि नशिबावरील भरवशामुळे त्याला मिळालेली सुवर्ण संधी निघून गेली होती, अगदी कायमचीच. म्हणूनच लक्षात ठेवा की आळस माणसाचा खूप मोठा शत्रू आहे. आपण आजच नाही तर आत्तापासूनच आळस सोडला पाहिजे आणि वेळेची किंमत जाणायला हवी. ज्याला वेळेची किंमत नाही कळाली तो त्या ब्राह्मणासारखाच पश्चातापाच्या अग्नीत होरपळत राहील. तथागतांचा हा इशारा त्यांच्या आळशी शिष्यास समजला होता आणि तो तथागतांच्या समोर नतमस्तक झाला. हे सर्व सत्य आहे आणि मला समजले सुद्धा, परंतु तरीही माझ्या मनात काही शंका आहेत, त्या दूर करा. आळस म्हणजे नेमके काय? आळस कसा निर्माण होतो आणि आळस कसा नष्ट करायचा? हे तथागत
मी आळशी आहे हे मला माहीत आहे. कोणतेही कार्य मला पूर्ण करण्यासाठी मला माझा आळस ते करून देत नाही. कृपा करून माझ्या शंकांचे निराकरण करा. तथागत सांगतात, माणूस आळशी आहे हे कधी ना कधी जाणतोच, पण आळस म्हणजे नेमके काय यापासून तो अनभिज्ञच राहतो. नैसर्गिकपणे आपल्या शरीरात जे जे काही स्थायी रूपी आपल्याकडे उपलब्ध आहे, जसे आपले सर्व अवयव आणि आपले अंतरंग अदृश्य रूपी, या सर्वांचेच वेगवेगळे कार्य आहे जे एकमेकांना सहाय्यक आहेत. ते चांगले किंवा वाईट असे काहीच नसते, परंतु आळस फक्त एक विचार असतो जो भावनेत रूपांतरित होतो आणि आपल्यामार्फत कार्य पूर्णत्वास नेतो आणि आपणास त्याचप्रमाणे परिणाम दिसतो. थोडक्यात काय तर आळस केवळ एक भावना आहे जी आपल्याकडून नकळतपणे निर्माण झाली आहे. आळसाची भावना निर्माण व्हायला 2 प्रकारची कारणे आहेत. एक आहे शारीरिक व दुसरे आहे मानसिक. कधी आपण आपल्या शरीरास असे अन्न देतो की ते जिवंत नसते, जसे तळलेले किंवा जास्त शिजविलेले अन्न ज्यात काहीच प्राण ऊर्जा नाही, ज्यामुळे आपल्यात आळस निर्माण होतो. कारण आपले शरीर अन्नातील ऊर्जा शक्तीवर चालते आणि त्याला ती नाही मिळाली तर ते सुस्त होते. शरीराच्या स्तरावरील दुसरे कारण म्हणजे चालणे, उठणे, बसणे आणि झोपणे या क्रिया असून त्या आपण व्यवस्थित करतो की नाही याकडे दुर्लक्ष केल्याने देखील आळसास चालना मिळते. चालताना दोन्ही पावलांमध्ये ताळमेळ असायला हवा. उठताना शरीराला ताण न देता सहज होऊन उठावे. बसताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. तर झोपताना कोणत्याही अवयवावर दबाव येणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. तर शारीरिक स्तरावरील तिसरे कारण आहे सकाळी उशिरा उठणे. बरेच जण सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतात, पण ते उठत नाहीत. ते निराश होत असतात. खरे तर झोपेत शरीर चयापचयाची क्रिया करीत असते आणि झीज भरून काढत असते. त्याची क्रिया पूर्ण झाल्यावर, त्याचा अवधी संपल्यावर ते जागृत होण्यास सिद्ध होते आणि आपणास जाग येते. सकाळी लवकर उठण्यासाठी प्रयत्न करणे हेच मुळी चुकीचे आहे. सकाळी लवकर उठण्यासाठी रात्रीच्या झोपण्याची वेळ निर्धारित करायला हवी. रात्री लवकर झोपल्याने संपूर्ण झोप होऊन सकाळी आपोआप जाग येते. प्रत्येकालाच आपल्या जीवनातील शिस्तीचे पालन करायला हवे. त्यानेच आपल्या जीवनात संतुलन आणि उत्साह निर्माण होतो. बरेच जण या शिस्तीच्या विरोधात असतात. त्यांना वाटते की शिस्त म्हणजे एक प्रकारचे बंधन आहे, परंतु हा त्यांचा चुकीचा समज आहे. खरे तर शिस्त म्हणजेच नियम, आणि हे नियम आपणास बंधनात बांधत नाहीत, तर आपणास पूर्णत्व बहाल करून स्वतंत्र करतात. म्हणून आपणास पौष्टिक व ऊर्जायुक्त अन्न खायला हवे. चालणे, उठणे, बसणे आणि झोपणे या क्रियांमध्ये सहजता ठेवायला हवी. तसेच लवकर उठण्यासाठी आणि शरीरास उत्साही व ऊर्जावान बनविण्यासाठी रात्री लवकर झोपण्याची सवय लावायला हवी. आणि याचा सराव आजपासूनच नाही तर आत्तापासूनच करायला हवा.
आता मानसिक स्तरावरील आळसाचे कारण जाणून घेऊया. बऱ्याचदा मन शरीरावर आलेल्या ताणामुळेच आळस निर्माण करते. तरीही मनाला आळस येण्याचे पहिले कारण आहे आपला आधीपासून असलेला एखादा जुना विश्वास किंवा एखादी जुनी समज. आपल्याला वाटते की पूर्वी आपल्याला जे कार्य करावयास जमले नाही ते आताही जमणार नाही. परंतु आपण हे पाहत नाही की मागच्या वेळेत आणि आत्ताच्या वेळेत खूप फरक आहे. तो आता आपण ते नाहीत जे पहिले होतो. आता सर्व काही बदललेले आहे. जेव्हा आपण आपल्याला त्या योग्यतेचे मानत नाही तेव्हा आळस आपल्याला घेरून टाकतो. दुसरे कारण आहे की बरेच जण मेहनती व्यक्तीसोबत न राहता आळशी व्यक्तींसोबत राहतात. त्यामुळे ते उत्साही असून देखील आळशी व्यक्तींचा आळस त्यांच्यामध्ये शिरू लागतो आणि ते आळशी होतात. तर तिसरे कारण आहे मनात स्पष्टता नसणे. म्हणजे आपण एखादे कार्य पूर्ण करू शकतो की नाही याबद्दल मनात भ्रम असणे. आपल्या योग्यतेवर आपलाच विश्वास नसणे. नकारात्मक बनून राहणे ही बऱ्याच जणांची स्थिती आहे. समजा आपण एकटेच जंगलात फिरायला गेले आहात. खूप फिरल्यानंतर आपले मन प्रसन्न तर झाले, परंतु आपण खूप थकलो आहोत आणि संध्याकाळ होऊ लागली. आपल्याला पुन्हा घरी परतायचे आहे, पण घराकडे जायची दिशा कोणती हे विसरलात. थोडक्यात आपण हरवले आहात. मग काय आपण आपला थकवा बघून तेथेच आळसात बसून राहणार की घरी जाण्याचा मार्ग शोधणार? साहजिकच आपण जंगलातून बाहेर जाण्याचा घराकडील मार्ग शोधणार. पण आपण खूप शोधूनही मार्ग सापडेनासा झाला आणि लवकरच अंधार होणार आहे. मग आपण काय करणार? थकव्यामुळे तिथेच आळस करीत राहणार की आणखी प्रयत्न करणार? ओघानेच आपण नुसता प्रयत्नच नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, फक्त आणि फक्त घरी जाण्यासाठी. आता असा विचार करून पहा की आपण केवळ घरी जाण्याचा मार्गच का शोधत आहोत? आपलं मनच आपल्याला उत्तर देईन की दुसरा कोणताच विकल्प आपल्याकडे उपलब्ध नाही. म्हणून फक्त घराच्या मार्गाचा शोध. याचाच अर्थ असा की आपले मन आळस तेव्हाच निर्माण करते जेव्हा त्याच्याकडे अनेक विकल्प किंवा कारणे असतील, परंतु एखाद्या व्यक्तीकडे केवळ एकच विकल्प असतो तेव्हा त्याचे मन पूर्णपणे स्पष्ट असते. या क्षणाला जे कार्य आहे ते पूर्ण करावेच लागते. त्याचप्रमाणे एखादे कार्य आपल्यासमोर आले आणि आपल्याला ते करण्याचा कंटाळा आला, याचा अर्थ आपल्या मनात स्पष्टता नाही. आपण हा कधी विचारच करत नाही की हे कार्य आता जर केले नाही तर पुढे भविष्यात काय अनर्थ होईल. शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक नुकसान होऊ शकते का? किंवा हे कार्य भविष्यात पुन्हा करण्याची संधी मिळेल का, जी आता मिळाली आहे? आणि मिळालीच तर आपल्याकडे वेळ असेल का, जो आता आपल्याकडे आहे? आणि वेळ मिळालाच तर आपल्यामध्ये तेच बळ, ताकद किंवा शक्ती असेल का जे आता आपल्याकडे आहे? तर चौथे मानसिक कारण आहे एखादे कार्य करण्यासाठी मोठे ध्येय किंवा उद्देश नसणे.
समजा आपल्याला खूप झोप आली आहे. आपल्या डोळ्यांच्या पापण्या बंद होऊ लागल्यात आणि आपण अंथरुणाकडे चाललो आहोत. तोच एखादा मित्र आला आणि म्हणाला की त्याचा हिशोब नीट लागत नाही, कृपया हा हिशोब मला जरा करून दे. तेव्हा आपण त्याला सांगताय, मला खूप झोप आली आहे, माझे मलाच काही सुधरत नाही, कृपा करून तू सकाळी ये, मी तुला हिशोब लावून देतो. त्याला पाठवून आपण नुकतेच अंथरुणावर पडलोत आणि डोळे मिटणार इतक्यात आपल्या घराला आग लागली. आता काय होईल? साहजिकच आपण उठणार आणि आग विझविण्यासाठी धावपळ करणार आणि आग विझवणार. आग विझली तरी देखील आपण आगीचे कारण शोधत राहणार आणि आग पुन्हा लागू नये यासाठी तत्पर राहणार, जागृत राहणार. पण एक गोष्ट आपल्या लक्षात आहे का, की आपल्याला खूप झोप आली होती, अगदी अनावर झाली होती, ती गेली कुठे? याचाच अर्थ की आपल्याकडे मनात केवळ आग विझविण्याचा उद्देश होता, हेतू होता, ध्येय होते आणि ते खूप महत्त्वाचे होते. म्हणजेच आपल्या मनात मोठे ध्येय किंवा उद्देश असेल तर मन आळस निर्माण करत नाही. या आळसाला कायमचे नष्ट करण्यासाठी आपल्याला जागृत राहण्याची गरज आहे आणि जागृत राहण्यासाठी ध्यान साधण्याची गरज आहे. आणि ध्यान खूप सोपे आहे. केवळ एका जागी स्थिर बसून सजग होऊन आपणच आपले निरीक्षण करणे की आपण नेमके कुठे आहोत, उत्साहात की आळसात.